कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील पुरातन गाव तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे। तलावातील गाळ काढणे आणि संरक्षण भिंत बांधण्याची कामं राज्य सरकारच्या पर्यटन विकास कार्यक्रमामधून सुरू आहेत। साधारण 5 एकर जमिनीमध्ये वसलेल्या या तलावाचे पाणी पूर्वी पोशीर गावाची तहान भागवत होते। दरम्यान आता हा तलाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचं काम स्थानिक ग्रामस्थ दिलीप राणे यांच्या प्रयत्नांना माजी आमदार सुरेश लाड यांची साथ मिळाल्याने यशस्वी होतोय। पोशीरगाव तलावाच्या सुशोभीकरण कामासाठी राज्याचे पर्यटन विकास कार्यक्रमामधून 1.5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। त्या निधीमधून या तलावाचे सुशोभीकरणाचं काम सुरू झालंय। गाव तलावाच्या कडेने संरक्षण भिंत बांधली जात असून तलावातील गाळ आणि माती गेल्या 1.5 महिन्यांपासून काढली जात आहे। त्याचवेळी तलावाच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या नैसर्गिक झरे हे जिवंत ठेवण्याचे प्रयत्न या तलावाच्या सुशोभीकरण कामात ठेवण्यात आले आहेत। मात्र या तलावाच्या सुशोभीकरण कामामुळे पोशीरगाव तलावाला नवीन रूपडे आले आहे। कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील, कळंब।